राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की आता पीक विमा योजनेची वाटप या ठिकाणी चालू झालेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे या ठिकाणी बघूया पीक विमा योजनेची वाटप कधी मिळणार, फक्त या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच या ठिकाणी पैसा मिळणार। तर चला संपूर्ण माहिती बघूया, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण मिळेल। तर चला या ठिकाणी सुरुवात करूया। तर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राइब करून टाका। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन या ठिकाणी अपडेट आलेली आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, अपडेट आलेली आहे। या जिल्ह्यामध्ये व या तालुक्यामध्ये पैसे वाटप आज या ठिकाणी चालू झालेले आहे। या तालुक्यातील व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण की आता या जिल्ह्यातील व या तालुक्यातील शेतकऱ्यांना आजच पैसा वाटप या ठिकाणी चालू होणार आहे। तर चला सविस्तरपणे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पूर्णपणे माहिती बघूया, कोणते आहे ते तालुके आणि कोणते आहे ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आजपासून पैसा चालू होणार आहे, वाटप या ठिकाणी चालू होणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। जर तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल, या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल, या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा कोणताही तालुका येत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण की आता आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही या 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल, या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा वाटप या ठिकाणी चालू झालेले आहे आणि ते पण आजच या ठिकाणी आपण बघू शकतो। तुमच्या समोर मी ती 14 जिल्ह्याची यादी मांडतो, त्यामध्ये तुमचा जिल्हा येईन का नाही येईन ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला समजेल की तुम्हाला पैसा कधी मिळणार, तुम्हाला पैसा आज मिळणार की तुम्हाला पैसा दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार। आता या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी चालू झालेला आहे, त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून बऱ्याच शेतकऱ्यांना मोठा दिलासा पण मिळणार आहे, कारण की आता खूप मोठा निधी या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। आता ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना आता थेट या ठिकाणी 75,000 रुपये दिले जाणार आहे। 2 टप्पे एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। जर तुम्हाला पहिला टप्पा आलेला नाही शेतकरी मित्रांनो तो काळजी करू नका, आता दोन्ही टप्पे तुम्हाला एकत्रितपणे या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा या ठिकाणी होणार आहे। आता जर तुम्हाला पहिला टप्पा आलेला नसेल तर तुम्हाला 2 टप्पे एकत्रित 75,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार, आणि जर तुम्हाला पहिला टप्पा आलेला असेल तर तुम्हाला आता फक्त या ठिकाणी 35,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे। जर तुम्हाला एक टप्पा या ठिकाणी मिळालेला असेल तर तुम्हाला आता 35,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आजच जमा दिसणार, पण ते कोणाला दिसणार तर या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिसणार। बाकी उर्वरित महाराष्ट्रातला या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागू शकते। बाकी शेतकऱ्यांचं काय तर बाकी शेतकऱ्यांना पण मिळणार, पण त्यांना 8 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार, त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला आज पैसा मिळणार नाही, तुम्हाला थोडी प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। तर ती प्रतीक्षा किती दिवसाची तर तुम्हाला 8 ते 10 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। तुम्हाला 8 ते 10 दिवस सुद्धा थांबायला लागू शकते, कारण की आता राज्य सरकारने 2 विभागणी करून पहिला टप्पा या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व बाकी उर्वरित पूर्ण महाराष्ट्राला देण्याचं ठरवलेलं आहे। म्हणून आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मोठा आनंद होणार, कारण की त्यांना आजच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार, तो पण थेट। जर त्यांना पहिला टप्पा मिळालेला नसेल तर त्यांना थेट 75,000 रुपये दिले जाणार। जर त्यांना पहिला टप्पा आलेला असेल, दुसरा टप्प्याची त्यांची वाट चालू असेल तर त्यांना 35,000 रुपये या ठिकाणी मिळणार, याची पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। आता आज खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज मोठा या ठिकाणी आनंद मिळणार आहे, यांना मोठा दिलासा मिळणार, कारण की या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थेट या ठिकाणी मोठी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तर चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणते आहेत ते 14 जिल्हे ज्या 14 जिल्ह्यातील शेतकरी आनंदी होलेले आहे, आणि तुमचं नाव जर या जिल्ह्यामध्ये आलं तर तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल, कारण की आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्याची सुरुवात होईल आजपासून। आज सायंकाळपर्यंत पूर्णपणे या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी जमा होईल, त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा प्राप्त होईल। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। जर तुमचं पण या ठिकाणी असं झालेलं असेल की तुमचं बी नाव या जिल्ह्यामध्ये आलं,
या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घडू शकते। आजचा दिवस तुमच्यासाठी गुड होऊ शकतो, कारण की आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे या ठिकाणी पैसा दिला जाणार आहे। जो पीक विम्याचा पैसा आहे तो पूर्णपणे या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकला जाणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो, तुमचं जिल्ह्याचं नाव जर या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्ही आनंदी व्हा। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहे ते 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसा वाटप चालू झालेला आहे। तर चला सविस्तरपणे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहे ते 14 जिल्हे। जर तुमचं या 5 बँक अकाउंटमध्ये बँक खातं असेल तर तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी, कारण की या 5 बँक खात्यामध्ये पैसा खूप फास्ट येतो। जसं डीबीटीचं बटन दाबलं जातं तसं या 5 बँक खात्यामध्ये पैसा जमा होतो। जर तुमचं बँक अकाउंट या 5 बँकेमधील कोणत्या पण एका बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी पण अत्यंत आनंदाची आणि अत्यंत दिलासादायक बातमी आहे, कारण की या 5 बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो। तुमचं बँक अकाउंटमध्ये खूप फास्ट पैसा येईल। जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यापैकी एक असेल आणि तुमचं बँक अकाउंट या 5 पैकी एक असेल तर तुम्हाला पैसा यायला ज्यादा वेळ नाही लागणार। तुम्हाला 2 ते 4 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा येईल। आणि जर तुमचं दुसरं अकाउंट असेल, दुसरी कोणतीही बँक असेल तर तुम्हाला 12 ते 13 कधी 24 घंटे सुद्धा लागू शकतात। त्यामुळे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे ते 5 बँक अकाउंट कळून जाणार आहे, 5 बँके कळणार आहे। ज्या बँके जर तुमच्या असतील तर तुम्हाला मोठा दिलासा मिळेल। तर चला सविस्तरपणे त्या बँके बघू, सविस्तरपणे ते 14 जिल्हे बघूया। तर त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे, कारण की जालना जिल्ह्याचं नाव पण या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार। त्या पुढेच बघूया कोणता आहे, अहिल्यादेवी नगर, अहमदनगर म्हणजे जुनं अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण की आता अहिल्यानगर मध्ये पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार, कारण की या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये अहिल्यानगर सुद्धा आलेला आहे। तर चला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार, कारण की आता बीड जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी सविस्तरपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल। समोरचा जिल्हा असणार आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार, कारण की आता लातूर जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी पैसा वाटप चालू झालेला आहे। आजपासून लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसा वाटप चालू होईल, कारण की आता या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये लातूर जिल्ह्याचं पण या ठिकाणी नाव आलेलं आहे। तर चला सविस्तर समोरचा जिल्हा या ठिकाणी बघूया। समोरचा जिल्हा असणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो, समोरचा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी तुम्हाला पैसा जमा होईल। पैसा जमा होण्यास सुरुवात होलेली असेल, कारण की आता या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये कोल्हापूर या ठिकाणी आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की आता सोलापूर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी। आता समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठी आनंदाची बातमी, कारण की या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि त्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पण आनंदाची बातमी, कारण की नांदेड जिल्हा पण या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे। तर चला समोरचा जिल्हा बघणार आहोत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आनंदाची बातमी। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार, त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे। तर चला समोरचा यादी बघूया, समोरची यादी कोणती आलेली आहे। त्यामुळे आता पुढील यादी आहे ती म्हणजे तुमची बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। बीड जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल, बीड जिल्ह्यात जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी। आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार। बीड झालं का परभणीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। परभणी जिल्हा जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली शेतकरी मित्रांनो। आता तुम्हाला पण थेट पैसा जमा करून घेता येणार आहे बीडचे शेतकरी। आता चला आपण 14 जिल्हे तर बघितले, आता 5 त्या बँक अकाउंट बघू, त्या 5 बँके बघू। ज्या 5 बँकेमध्ये जर तुमचं बँक अकाउंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली, कारण की आता या 5 बँक अकाउंटमध्ये खूप फास्ट पैसा येतो। जसं डीबीटीचं बटन दाबलं जातो तसं यांच्या बँक
खात्यामध्ये पैसा जमा होतो। जर तुमचं या 5 पैकी एकाही बँकेमध्ये अकाउंट असेल, तुमचं एका जरी बँक खात्यामध्ये अकाउंट असेल, तुमचं अकाउंट एका बँक खात्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी, कारण की तुम्हाला पैसा जमा होण्यास 2 ते 3 घंटे लागणार, ज्यादा वेळ या ठिकाणी लागणार नाही। खूप फास्ट पैसा येतो फक्त या 5 अकाउंटमध्ये। जर तुमचं दुसरं पण असेल वेळ लागेल, 20 घंटे लागू शकतात, 12 घंटे लागू शकतात, पण पैसा 100% येणार जर तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर। चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणत्या आहे ते 5 बँक अकाउंट। जर ते तुमचे असेल तर तुम्हाला खूप फास्ट पैसा येणार। त्यामध्ये पहिलं असणार आहे तुमचं पोस्ट बँक। पोस्ट बँक इतकं फास्ट आहे, पोस्ट बँक या ठिकाणी जर तुमचं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की आता तुम्हाला पण खूप फास्ट या ठिकाणी पैसे येणार। तर चला दुसरं बघूया ग्रामीण बँक। जर तुमचं ग्रामीण बँक असेल, ग्रामीण बँकमध्ये या ठिकाणी तुमचं असेल ग्रामीण बँक असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी। ग्रामीण बँक ज्या शेतकऱ्याचं आहे त्या शेतकऱ्यांना पण फास्ट पैसे येणार। तर चला समोरच्या बघूया 3 कोणते राहिले ते 3। तर त्यामध्ये आता तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे तुमचं SBI। जर तुमचं SBI बँकेमध्ये अकाउंट असेल, SBI बँक अकाउंट तुमचं असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही बँक अकाउंट खोललेलं असेल आणि त्या बँकेमध्ये जर तुमचा पैसा येणार असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला पण या ठिकाणी जो DBT मार्फत पैसा येतो तो खूप फास्ट पैसा या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे SBI मध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी। तर चला चौथं या ठिकाणी बघा, चौथं कोणतं आहे? ICICI बँक। ICICI बँक, ICICI बँक अकाउंट जर तुमच्याकडे असेल, त्या बँक खात्यामध्ये जर तुमचा पैसा येणार असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की ICICI बँकेमध्ये पण खूप फास्ट पैसा येतो। तर चला शेवटचं बँक अकाउंट बघूया कोणता आहे। शेवटचं बँक अकाउंट असणार आहे तुमचं या ठिकाणी आपण बघू शकतो बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्र जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की आता बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पण खूप फास्ट पैसा यायला लागलेला आहे। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। जर तुमचं नाव या तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला नक्की आजपासून पैसे वाटप चालू होणार, 100% होणार। चिंता काय करू नका, फक्त तुमचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असणं गरजेचं आहे। जर आता तुम्हाला प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, तुमच्या लक्षात नसेल, तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की हे जे 14 जिल्हे आहे या 14 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, येऊन गेलं का, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करा की तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे आणि तुमच्या बँकेचं नाव काय आहे। तुम्हाला नक्की आम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवू की तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये ठरला आहे की नाही, तुमचा जिल्हा आता पात्र ठरला आहे की नाही। तुम्हाला सविस्तरपणे कमेंट करा, आम्ही तुम्हाला सविस्तरपणे कमेंटच्या माध्यमातून समजून सांगू की आता तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, तुम्हाला पैसा या ठिकाणी प्राप्त होणार आहे की नाही आहे। सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे कळेल। जर तुम्हाला प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव मी घेतलं की नाही घेतलं तर आम्हाला कमेंट करा, त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला उर्वरित पूर्णपणे माहिती कळून जाईल। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तुमचा जिल्हा आम्हाला कमेंट करायला नक्की विसरा। जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं तर आम्हाला कमेंट करा, कमेंटमध्ये तुम्हाला